ह्या गावामध्ये आदरणीय पी डी साहेबांनी 1974 साली ड्रेनेज योजना कार्यान्वित केली. त्यानंतर वाढतं नागरिकीकरण आणि वाढती लोकसंख्या आणि ह्या हातवाडीचा होणारा झपाट्यानं विकास ह्या संपूर्ण गोष्टीमुळं जुनं गाव आणि नवीन गाव असं दोन्ही मिळून पाणी पुरवठा योजना व ड्रेनेज योजना या ठिकाणी या कराड शहरासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जवळजवळ 160 कोटी योजना या ठिकाणी कराड शहराला दिली. त्यामध्ये आज ह्या आदरणीय बाळासाहेब पटेलांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी STP ज्याला आपण सेव्हरेज ट्रीटमेंट प्लॅन म्हणतो, हा 10.5 MLDचा सेव्हरेज ट्रीटमेंट प्लॅनचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. त्याबरोबर 11 लाख लिटर पाण्याच्या टाकीचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. आज ह्या 2 प्रकल्पाचं या ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे. त्याबरोबर गावामध्ये इतरसुद्धा जवळजवळ 4 नवीन पाण्याच्या टाक्या आणि ज्याला आपण पंपिंग स्टेशन्स म्हणतो ड्रेनेजचे, असे जवळजवळ 5 पंपिंग स्टेशन्स या ठिकाणी काम होते आणि P6 नावाचं 6वं पंपिंग स्टेशन आहे. ते संपूर्ण मशिनरीचं आपण या ठिकाणी काम करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये 2056 साल धान्यात ठेवून कराड शहराची लोकसंख्या 3 लाख असेल असं अंदाजित व्यक्त करून या शहराला मुबलक असं पाणी आणि स्वच्छ सुंदर असं पाणी आणि त्याबरोबर संपूर्ण ड्रेनेजची व्यवस्था या ठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे. शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा. राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता, आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा भडीमार.